हा आता बघा इकडे लक्ष द्या, ह्याच्यामध्ये लिकेजचे जे आता जर समजा तुम्हाला गॅस टॉपअप करायला सांगितले बरोबर, गॅस टॉपअप कधी करायचा R22चा, आता ह्याच्यामध्ये R32 गॅस आहे बरोबर, आणि ह्याचं जर रनिंग प्रेशर समजा 40 आणि 50 रनिंग प्रेशर असेल तर ह्याच्यामध्ये काय असू शकते, लिकेज कुठेतरी असू शकते बरोबर. 40 ते 50 ह्याचा रनिंग प्रेशर असेल तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे, लिकेज असणार आहे बरोबर. मग आपल्याला काय करावं लागतं, सुरुवातीला सगळा गॅस सोडून द्यायचा, जो पण काय गॅस असेल तो सोडून द्यायचा. ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला नायट्रोजन प्रेशर भरायचं आहे. ह्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेशर किती भरायचं आहे, 400 नायट्रोजन प्रेशर प्रॉपर देऊन ह्याच्यामध्ये बघा लिकेज कुठे कुठे चेक करायचं. हे दिसतं सक्शन वाल्व, सक्शन वाल्व जिथं आपण ॲलन लावतात तिथेही चेक करायचं. तिथं त्या बघा एक बोश असतं रबराचं, ते जर खराब झालं तरी हा वाल्व तिथून खराब होऊ शकतो, म्हणजे लिकेज होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे लिकेज चेक केलं, परत हे दिसतंय डिस्चार्ज वाल्व, डिस्चार्ज वाल्व आणि डिस्चार्ज वाल्वचा हा फ्लेअर नट लावलेला आहे, तिथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, लिकेज चेक करायचं आहे. जर समजा इथं लिकेज नसेल, हे दिसतंय इंडोर मधील जे सक्शन लाईनचा फ्लेअर नट आहे आणि डिस्चार्ज लाईनचा फ्लेअर नट आहे. जर समजा एखाद्या पाईपला जर ऑइल आलेला असेल तर तिथे काय असू शकते, लिकेजचे चान्सेस जास्त असतात बरोबर का. तर अशा ठिकाणी समजा इथं कुठे कंडेन्सरला असू द्या किंवा हे इंडोरचं जे फ्लेअर नट आहे सक्शन लाईन आणि लिक्विड लाईन डिस्चार्ज लाईनचा, तिथंही काय होतंय, जर समजा ऑइल आलेला असेल तर काय होऊ शकते, तिथं लिकेजचे चान्सेस असू शकतात. ठीक आहे, समजलं लिकेज कुठं कुठं असतंय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, लिकेज बघितलेलं आपण बरोबर, लिकेज आहे का ह्याच्यामध्ये, लिकेज नाही. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, जेवढा गॅस व्हायचा, जेवढा नायट्रोजन भरलेला आहे तेवढं काय करायचं आपल्याला, सोडून द्यायचं. आता लिकेज चेक केल्यानंतर काय करायचं आपल्याला, लिकेज चेक केल्यानंतर किती वेळासाठी व्हॅक्यूम करावं लागेल, 15 ते 20 मिनिट व्हॅक्यूम करावं लागेल. आणि व्हॅक्यूम कशाने करायचा, प्रॉपर व्हॅक्यूम पंपनेच व्हॅक्यूम करायचं बरं का एसीला. ठीक आहे. एसीला किती वेळचा व्हॅक्यूम करायचा आहे, 15 ते 20 मिनिट, कमीत कमी 15 मिनिट याला व्हॅक्यूम पंपने व्हॅक्यूम करा. ठीक आहे. आणि जर समजा तुम्ही कॉम्प्रेसरने वर्कशॉप कॉम्प्रेसरने व्हॅक्यूम करत असाल तर किती वेळ करणार, कमीत कमी 20-25 मिनिट करा. आणि जर तुम्ही व्हॅक्यूम पंप जर लावला तर त्याच्यामधलं हे जे पायपिंग मधलं जे मॉइश्चर पिक्चर आहे, आर्द्रता आहे, ते काय होईल, व्यवस्थित खिचून घेतली जाईल. त्यासाठी आहे ना, शक्यतो एसीला जर तुम्ही गॅस भरत असाल तर काय करा, व्हॅक्यूम पंपच वापरा. हा, वर्कशॉप कॉम्प्रेसर वापरू नका. हे बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्याला गॅस सोडायच्या अगोदर सगळ्यात काय करायचं आहे, आपल्याला मल्टीमीटर, कधी हे तुम्ही एसी चेक करा, कॉम्प्रेसर चेक करा, गॅस चेक करा, ह्याचं आपल्याला काय चेक करायचं आहे, अँपेअर चेक करायचं आहे प्रॉपर. ठीक आहे. कारण का माहिती आहे का, जर समजा कॉम्प्रेसरवर लोड येत असेल, कॉम्प्रेसर जास्त करंट घेत असेल तर आपल्याला ह्याच्यावरून कळतंय. ठीक आहे. कॉम्प्रेसर मध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा कॅपॅसिटर मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा अजून काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला जर समजा ह्याचा अँपेअर कमी जास्त होत असेल तर आपल्याला काय कळेल की ह्याच्यामध्ये काय तर प्रॉब्लेम होत आहे, लगेच समजेल बरोबर का. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं 15 ते 20 मिनिट व्हॅक्यूम झाल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, कंपाऊंड गेजचं हँडल बंद करायचं आहे. ठीक आहे. कंपाऊंड गेजचं प्रॉपर हँडल बंद करायचं आहे बघा. आणि हँडल बंद केल्यानंतर काय करायचं, व्हॅक्यूम पंप बंद करायचा आहे. बंद कर सेक्शन, हा करा. व्हॅक्यूम पंप बंद केल्यानंतर ही चार्जिंग लाईन काढून कशाला लावायची, हा गॅस टाकेल. आता ह्याच्यामध्ये गॅस कोणता आहे, ह्याच्यामध्ये हा R32 जो गॅस आहे तोच गॅस आपल्याला काय करायचा आहे, एसी मध्ये भरायचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा R32 गॅस हा कसा आहे, दोन गॅसचा मिळून एक गॅस बनलेला आहे बरोबर. त्यामुळे कधी हे हा गॅस कधी भरताना हा उलटा करायचा सिलेंडर. हा, आता काय झालं, आता हे ओपन झालं, पण ज्या वेळेस आता बघा, ज्यावेळेस आपण व्हॅक्यूम पंपचे हे चार्जिंग लाईन साईडला खाली बरोबर, त्यावेळेस ह्याच्यामध्ये काय शिरलेले, हवा गेलेले बरोबर. मग हे हवा आतमध्ये जाऊन काय करू शकते, परत चोकअप करू शकते बरोबर. त्यासाठी काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जे हवा गेलेली आहे चार्जिंग लाईन मध्ये, हे हवा पहिला इथं फ्लश करून घ्यायचं आपल्याला. हे बघा काय झालं, गॅस बरोबर जे हवा गेलेली ते काय झाली, बाहेर निघाली बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला सिलेंडर काय करायचं, नेहमी उलटाच पकडायचा यायचा. ठीक आहे. आणि काय करायचं आपल्याला, जेवढा ह्याच्यामध्ये गॅस जात आहे तेवढा हळूहळू काय करायचंय, जाऊ द्यायचं. ठीक आहे. हा चालू करूया ना. आता पहिला ह्याच्यामध्ये स्टँडिंग प्रेशर सोडायचं आहे. ठीक आहे. स्टँडिंग प्रेशर सोडल्यानंतर ज्या वेळेस गॅस जायचं बंद होईल त्यावेळेस हँडल बंद करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं, एसीला चालू करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये स्टँडिंग प्रेशर बघा, जेवढा गेलाय तेवढा जाऊ दिलाय आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्टँडिंग प्रेशर जायचं बंद झालं तर हँडल बंद करायचं, हे कंपाऊंड घ्यायचं, हँडल क्लोज करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला एसीला चालू करायचं आहे. एसीचा आता आउटडोर चालू झाल्यानंतर ह्याचं बघायचं रेटेड करंट किती आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा रनिंग प्रेशर कितीपर्यंत जातोय ते बघायचं. जोपर्यंत ह्याचा रनिंग प्रेशर स्टेबल होत नाही तोपर्यंत आपल्याला एक्स्ट्रा गॅस सोडायचा नाही. आता ह्याच्यामध्ये काय होणार, आता ह्याचा 150 आसपास ह्याचा स्टँडिंग प्रेशर गेलेला आहे बरोबर. तर ह्याचा रनिंग प्रेशर जेवढा जातं तेवढा जाऊ द्यायचा. समजा 40-50 गेला, रनिंग प्रेशर ॲक्युरेट दाखवायला, मग आपल्याला काय करायचं आहे, R32चा रनिंग प्रेशर किती आहे, हा 120 ते 140 पाहिजे बरोबर. मग तोपर्यंत जेवढा रनिंग प्रेशर आपल्याला पाहिजे
तेवढा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय करायचं आहे बघा, हँडल बंद चालू करत करत थोडा गॅस याच्यामध्ये सोडायचा आहे. समजलं गॅस चार्जिंग प्रोसेस कसं आहे. आता बघा एसी चालू झालाय बरोबर. आता याचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेटेड करंट किती आहे, म्हणजे 2 अँपिअरच्या आसपास यायला लागले बरोबर. आता ह्याचा रनिंग प्रेशर किती दाखवतंय बघा, हे बघा किती रनिंग प्रेशर दाखवलंय, 20 दाखवायला लागले बरोबर. तर आपल्याला काय करायचं, स्टेबल झाला ना काटा, तर काय करायचं आपल्याला, हे सिलेंडर कसं ठेवायचं, नेहमी उलटच ठेवायचं, कारण की R32 आणि R410 गॅस चार्जिंग करताना सिलेंडर आपल्याला उलटच पाहिजे. हळूहळू आपल्याला काय करायचं, जोपर्यंत रनिंग प्रेशर आपल्याला 120 येत नाही तोपर्यंत सिलेंडरचं हे आहे कंपाऊंड गेजचा हँडल काय करायचं आहे, चालू बंद करायचं आहे. ठीक आहे, एकदम पूर्ण ओपनच करून नाही ठेवायचं बरं का. त्याने काय होतं माहिती आहे का, गॅस जास्त जातो, आणि गॅस जास्त झाला की एखाद्या वेळेस कॉम्प्रेसर लोड पण येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे कॉम्प्रेसर काय होणार, कॉम्प्रेसर स्टक होऊ शकतो बरोबर का. हा, आणि गॅस चार्जिंग करताना आपल्याला ह्याचा रेटेड करंट चेक करायचं राहायचं. काय लागलंय आता 40च्या आसपास दाखवायला लागले. ठीक आहे, किती दाखवलंय, 40. जसं याचा रनिंग प्रेशर वाढाल तसं अँपेअर बघायचा, थोडा पॉईंट अँपेअर वाढत चाललाय याचा. हा, आता बघा ह्याच्यामध्ये गॅसची मात्रा जरा निम्म्यापर्यंत आलेली आहे बरोबर का. तर बघा इथं डिस्चार्ज लाईनला बघा काय व्हायला लागलं, शूटिंग यायला लागलंय, बर्फ यायला लागला हळूहळू. हे बघा दिसतंय, हे जर असं लांबून जर दिसत असेल तर काय एसी मध्ये काय प्रॉब्लेम असते, गॅस कमी असते बघा. आणि जसं आपण रनिंग प्रेशर ह्याचं वाढवू, हळूहळू वाढत जाईल, याचा गॅस वाढत जाईल, तसं हे जे शूटिंग आलेलं आहे, हे जे बर्फ आलेलं आहे ते हळूहळू काय होणार, कमी होणार. हे बघा आता रनिंग प्रेशर किती आलाय बघा याचा, लक्ष द्या इकडे सगळे, रनिंग प्रेशर किती आलेलं आहे, हा 80-90च्या आसपास आलेलं आहे बरोबर का. 90 रनिंग प्रेशर आलेलं आहे, दिसतंय का. हा 90 रनिंग प्रेशर आलाय. तर हे डिस्चार्ज लाईनचं बघा पूर्ण बर्फ जे झालेला होता ते काय झालेलं, हा बरोबर, ते फ्रॉस्टिंग जे आलं होतं ते सिटिंग मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता R32 आणि R410 आपला रनिंग प्रेशर किती पाहिजे, कमीत कमी 120 तर पाहिजे बरोबर. आता बघा किती आलेला आहे रनिंग प्रेशर याचा, 110 रनिंग प्रेशर आलेलं आहे बरोबर. आता याचा अँपेअर बघा किरण किती, हा 4 पॉईंटच्या आसपास आलेले आहे. ठीक आहे, म्हणजे अजून जर 10 रनिंग प्रेशर वाढवला आपण तर काय सगळं ऍक्युरेट आहे. आणि जर समजा ह्याच्या जागी जर जास्त करंट घेतला तर ह्याच्यामध्ये काय ना काय प्रॉब्लेम असू शकते बघा. आता काय रनिंग प्रेशर आलेलं आहे 120 आले बरोबर. आता बघा ह्याचा रेटेड करंट किती दाखवा लागले, हा 5 दाखवते, कधी 4.7 दाखवते, कधी 0.4. हा थोडंफार पॉईंट मध्ये इकडे तिकडे झालं तर चालतंय. आता 4 ह्याचा रेटेड करंट आहे बरोबर, तर 4च्या जागी 5 घेतलं, 5.5 जरी घेतलं तर ठीक आहे. आणि जर समजा 4, 4.5 रेटेड करंट आहे याचा, 3, 3.5 जरी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, फक्त 4 अँपेअर आहे ना याचा, तर 4च्या जागी 6 नको आहे आपल्याला, 6, 7 एवढा जर जास्त करंट घेत असेल तर कॉम्प्रेसर काय जास्त करंट घेतो, मग ह्याच्यामध्ये काय ना काय प्रॉब्लेम असणार आहे. हे बघा आता किती किती फिक्स झालंय, याचा स्टेबल किती झालंय, 120 झालंय बरोबर का. समजलं सगळ्यांना. R32 R410 गॅस चार्जिंग कशी करायची, R22 गॅस चार्जिंग आपल्याला सेम हीच प्रोसेस आहे, फक्त त्याचा रनिंग प्रेशर किती असणार आहे, R22चा 60 ते 70 रनिंग प्रेशर असणार आहे. समजलं, आता भरू शकता गॅस चार्जिंग सगळेजण. ठीक आहे, हा बंद करा. हा सगळ्यात पहिल्यांदा गॅस सिलेंडरचा हँडल बंद करायचं. ठीक आहे, गॅस सिलेंडरचा हँडल बंद केल्यानंतर हे जे सिलेंडरचे चार्जिंग लाईन जोडलेले ते काढून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथं बघा आता कंडेन्सेशन व्यवस्थित होत असेल की सगळं ओके प्रोसेस मध्ये असेल, हे जे वाफ आहे, हे जे हवा आहे, कंडेन्सर फॅन मोटर मारतंय ते कसे लागणार आहे आपल्याला, गरम वाफ लागणार आहे. ठीक आहे, याचे कंडेन्सरचा चेक केला तर कंडेन्सर कसं लागणार आहे, गरम लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इनडोरला त्याची कुलिंग चेक करू शकतो. समजलं सगळ्यांना R32 R410 गॅस चार्जिंग कसं करायचं. ठीक आहे, करू शकता ना आता.